कियारा कुठे दिसत नाही. मला नाही वाटत कियारा येईल असं. शक्यच नाही. ती येणारच. आणि जर का ती आली नाही तर तिला दिलेला शब्दही तू पाळण्याची गरज नाही. बरोबर ना? नाही माई, असं होणारच नाही की ती येणार नाही. अक्षय, माई व्हीलचेअर घरी गेल्यावर सांगते काय ते. नाही, चल ना लवकर घरी, कंटाळा आलाय आता. आय एम सो सो हॅपी. आजपासून अख्खी ऑफिशियली माझा. खाडग्यांच्या नाकावर टिचून मिरवत मिरवत जाणारे मी त्यांच्या घरात. कियारा इन, अमृता आउट. आणि मी सांगेन की प्रत्येक गोष्ट ऐकावी लागेल त्या माई साहेबांना. जीव अडकलाय ना त्यांचा अक्कीमध्ये. ओके फाईन, आय डोंट हॅव एनी इश्यूज. फक्त मला माझ्या लाईफस्टाईलनी राहू दे. खरंच गेले त्या मुलाचे पाय. नाही नाही, मला आता प्रचंड काळजी घ्यावी लागणार आहे. मिंटू, कुठे चाललीस? हॉस्पिटलमध्ये अक्कीला डिस्चार्ज मिळणार आहे ना, म्हणून येते. हा, एक मिनिट. आता थांब जरा. डॅड प्लीज ना, ऑलरेडी खूप लेट झालंय. मी तुमच्याशी आल्यावर बोलते ना, आरामात बोलते. खूप काय काय सांगायचंय. ओके चलो बाय. थांब थांब थांब. म्हणजे तू आता ना हॉस्पिटलमध्ये जाऊ नकोस, मी सांगतोय म्हणून. पण असं का बोलताय डॅड? फक्त तू घाबरू नकोस. तू हॅपी व्हावीस म्हणून मी काहीतरी ठरवलं. म्हणजे मला आवडो किंवा न आवडो, पण तुझ्यासाठी हवं नको ते सगळं केलं की नाही? येस डॅड, पण मग आता का अडवताय मला? अगं वेडे, अडवत नाहीये मी. प्रॉपरली सेटअप करतोय. सेटअप म्हणजे? ऐक, तू आता हॉस्पिटलमध्ये जाऊ नको. ऐक ऐक, पूर्ण आहे. इथून ना तू सरळ एअरपोर्टला जा. अक्षयला डिस्चार्ज मिळाला ना की तो तुला एअरपोर्टवर येऊन जॉईन होईल. आणि मग तुम्ही फ्लाईटने एका शांत ठिकाणी जा, जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. यापुढे मला तुमच्या दोघांमध्ये कोणताही अडथळा नको. अनंता, सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यात ना आपल्या? हो माई, सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या. तू अक्षयला घेऊन पुढे हो, आम्ही आलोच. माई, कियारा इथे नाही तर घरी नक्कीच आली असणार. पण ते आपण घरी गेल्याशिवाय नाही ना करणार. आणि आली असेल तर येऊ दे. ती खाणार आहे का तुला? घाबरतेस कशाला? चल चल. साधना, ही व्हीलचेअर वगैरे पाय काळजी करू नका. अशक्तपणा आला म्हणून डॉक्टरांनी सांगितलं व्हीलचेअर वरनं घरी न्या म्हणून. तुमच्या हातचं चांगलं चांगलं खाल्लं ना की ठणठणीत बरा होईल अक्षय.
आई काकू अगं माई म्हणते ते अगदी बरोबर आहे. त्याची पोटॅशियम लेवल कमी झाली असं डॉक्टर म्हणाले. हायपोकॅलेमिया झालाय. इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाला की अगदी तो ठणठणीत होईल. हा, क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. किऊ कुठे? डिस्चार्ज मिळाला तेव्हा पण नव्हती ती. अचानक कुठे गेली? हॉस्पिटलमध्ये तर बिंदास वापरत होती सगळ्यांसमोर. अक्षय, हे बघ आता ती इडापिडा सगळी बाहेर सोडून ये बघू. मृदुले, औक्षण कर त्याला. सॉरी. हे घरात सावकाश. हो. लवकर बरा हो. अच्छा. काय इडापिडा बाहेर ठेवा असं म्हणाले अण्णा. तुझ्याबद्दल बोलले. तूच आहेस ती इडापिडा. तुला घराबाहेर ठेवायला पाहिजे. मग जातेस ना, बॅग बिग भरून घेऊन जातेस ना घरी. अरे घरावरून आठवलं, अमृता प्रभुणे. प्रभुणेंच्या घरी खुशखबर दिलीस की नाही तू? नाही, अजून नाही दिली. तुझ्या बर्थडेला कसं मस्त सरप्राईज दिलं होतं त्यांनी, तसं तू दे ना सरप्राईज, रिटर्न गिफ्ट म्हणून. तुझा वाढदिवस कसा असा दणक्यात साजरा केला सगळ्यांनी. आता तुझा निरोप समारंभ नको का तड 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 धडाम धुडूम असा दणक्यात साजरा व्हायला? वसुदे, तुझे हौसे मौजेचे दिवस सुरू झाले म्हणजे कपडे लत्ते, खाणं पिणं, वा वा वा, चंगळ चंगळ आणि हॉलिडेज. हॉलिडेज यू बेबी बरोबर जायला पाहिजे. कुलू मनाली, सिमला, दार्जिलिंग. कशाला वसुदे, भारतात हिंडायचे स्वप्न बघतेस? बाहेर जा, भारताबाहेर. म्हणजे कुठे? युरोप टूर. काय ग, अख्खा युरोप पालथा घालायचा? वा. कियारा, त्या दिवशी कशी आली होतीस हळदी कुंकाच्या वेळेला, कोणालाही न सांगता अचानक सगळ्यांसमोर? तशीच आत्ता सुद्धा ये. कुण्णी कुण्णी तुला बाहेर काढणार नाही, उलट तूच त्या नकटीला बाहेर काढशील. ओ कियारा, आजा बेटा आजा.